महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोल्हापूर आणि नाशिक नंतर मराठा क्रांती मोर्चाचं नांदेडमध्ये आज आंदोलन होतंय। हे आंदोलन नांदेडमधल्या शिवाजी चौकात होतंय। हे आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। मराठा आरक्षणाच्या आणि राज्य सरकारकडून आश्वासन दिलेल्या योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्याचाच निषेध या आंदोलनामध्ये केला जाणार आहे। मात्र हे आंदोलन मूक आंदोलन असणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। काल औरंगाबादमध्ये खासदार संभाजीराजेंनी नांदेडमध्ये आक्रमक भूमिका जाहीर करू असं सांगितलं, त्यामुळे राजेंच्या आजच्या भाषणाकडे लक्ष आहेच। आंदोलनकर्ते अशोक चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। नांदेडमध्ये आजचं मूक आंदोलन मात्र ते आक्रमक अधिक असण्याची शक्यता आहे का सिद्धार्थ? निश्चितच, कारण संभाजीराजे काल औरंगाबादमध्ये बोलताना म्हटले की आता शांततेची भूमिका खूप झालेली आहे, सरकारला आणखी जाग येत नाही, त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि त्याची घोषणा आज संभाजीनगर आपलं नांदेडमध्ये संभाजीराजे करण्याची शक्यता आहे। आपण बघतो की या ठिकाणी शिवाजी चौक आहे आणि या ठिकाणी जे आहे हे आंदोलन होणार आहे आणि आतापासूनच जवळपास 11 वाजता ही सभा सुरू होणार आहे। मात्र त्या आधीपासूनच जे आहे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत। राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत। गणेश केरे पाटील या ठिकाणी आहेत। केरे पाटील, काल संभाजीराजे असं म्हटले की नांदेडमध्ये काहीतरी आक्रमक आंदोलनाची घोषणा करावी लागेल, शांत बसून काही होत नाही आहे। नक्कीच या ठिकाणी आपण बघता या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने या ठिकाणी 58 मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवून दिली। मागच्या सरकारनं पण या ठिकाणी मराठा समाजाची निराशा केली, एकही मागणी पूर्ण नाही केली। पण आम्हाला कुठेतरी या ठिकाणी वाटत होतं की ठाकरे सरकार या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देईल, पण अजिबात या ठिकाणी तसं होताना या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळं पुन्हा या ठिकाणी मिटिंग झाल्यानंतर नांदेड या ठिकाणी आज निर्णय काय होऊ शकतं, आज काय आक्रमक? कालच संभाजीनगर या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहे, जीआरची होळी केलेली आहे आम्ही संभाजीनगर या ठिकाणी, कारण या सरकारनं फसवे जीआर काढून एक प्रकारे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे आजही या ठिकाणी ते फसवे जीआरची होळी करून लवकरात लवकर जर मुख्यमंत्र्यांनी मराठा हिताचा निर्णय घेतला तर ठीक आहे, नसता लवकरात लवकर मुख्यमंत्री असेल किंवा अशोक चव्हाण असेल, अशोक चव्हाणांनी ते पूर्ण मराठा समाजाचं वाटोळ या ठिकाणी केलेले, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या शांततेच्या माध्यमातून आज जरी या ठिकाणी शांत असलं पण नक्कीच याच्यानंतरचे जे मोर्चे होणार आहे, आम्ही संभाजीराजेंना विनंती केलेली आहे का आता मुकची भाषा निर्दयी राजकीय पुढाऱ्यांना कळत नाही, यांना ठोकच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे। मला सांगा, अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन आंदोलन करणार अशी चर्चा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे। हे बघा, महाराष्ट्रातला तमाम मराठा आणि विशेषतः नांदेडकर अशोक चव्हाणांवर फार नाराज आहे, कारण उपसमितीचे अध्यक्ष नांदेडचे आहेत आणि त्यांनी मराठा समाजाचे आता या ठिकाणी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे। आता कार्यकर्त्यांचा रोष काय आहे हे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कळणार आहे। काय म्हणाल, नांदेडकर स्वतः आहात, काय भावना आहे, तर किती लोक जमतील? अंदाजा 1 ते 1.5 लाख पब्लिक आहे। कुठून येते? सर्व तालुक्यातून, नांदेड 16 तालुक्यात। नांदेडमधूनच नसून तर येणाऱ्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तिथून सुद्धा जे पब्लिक सिटी येण्याची हे आहे संभावना आहे। बरं, काय राजे शांत आहेत, परंतु आता राजेच काल म्हटले की शांत बसून काय हाती लागताना दिसत नाही, काहीतरी आक्रमक करावं लागेल। तुम्ही पाहिलं असेल, कारण 58 मोर्चे आम्ही काढून सुद्धा आतापर्यंत मराठा समाजाला एकही मागणी त्या ठिकाणी मान्य राज्य सरकारने केलेली नाही। राज्याच्या माध्यमातून 7 मागण्या आम्ही राज्य सरकारला केलो होतो, त्यामध्ये सारथी असेल, इतर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहीतरी भेटलं पाहिजे ही मागणी केली असून जवळपास 2 महिने होत आलेत, एकही मागणी मान्य झालेली नाही। तुम्ही पाहिलं 127व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केंद्र सरकारने जरी राज्य सरकारला एखादा समाज मागास ठरवण्याचा अधिकार जरी दिला असला तरी त्या ठिकाणी सर्वस्व 50% आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे केंद्र सरकारच्या हाती आहे। मला राज्य आणि केंद्र सरकारला दोघांना मला सांगा, आज राजे आक्रमक भाषण करू शकतात, कारण शांततेत भाषण झाली सगळी, खूप 58 मोर्चाच्या माध्यमातून शांततेत भाषण झाली, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी मराठा समाजाची या ठिकाणी दिशाभूल करत आहे आणि एक प्रकारे हे सगळेचे सगळे राजकीय लोक मराठा समाजाला रस्त्यावर उतरून यांचा राजकीय वापर या ठिकाणी करताना दिसतोय। पण येणाऱ्या काळामध्ये तसं नाही होता, हे आमदार खासदार मंत्री यांच्या घरावर आम्ही जाणार आहोत, हे लक्षात ठेवा। हा शेवटचा इशारा आहे आणि आज या नांदेड ठिकाणी आजचं शेवटचं मुक आंदोलन राहणार आहे। याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार यांच्या घरासमोर ठोक आंदोलन राहणार आहे।
आपण आक्रमक झालेले कार्यकर्ते, कारण शांततेच्या मार्गाने काही भेटत नाही. आता शांत बसून आपल्याला चालणार नाही. त्यामुळं काल संभाजीराजे यांनी सुद्धा औरंगाबादमध्ये सांगितलं होतं की लगेच आरक्षण भेटणार नाही, आम्हाला कळतं. मात्र आता शांततेची भाषा सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे आज संभाजीराजे आक्रमक भाषण करू शकतात, वेगळ्या आंदोलनाची घोषणा करू शकतात. आणि या ठिकाणी जसं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं की काही त्यांनी जीआरची होळी केली, या ठिकाणी सुद्धा करणार म्हटले. दुसरा महत्वाचा विषय असेल, अशोक चव्हाणांच्या घरावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला, कारण अशोक चव्हाणांच्या विरोधातही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील, कार्यकर्ते असतील, यांचा रोष आहे. त्यामुळं नांदेडचा हा मूक मोर्चा जरी असला तरी निश्चितपणे इथं पुढे काही ना काही जे आहे आक्रमक आंदोलनाची घोषणा होऊ शकते किंवा कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात. सिद्धार्थ, दरवेळी जेव्हा संभाजीराजे छत्रपतींचे हे मूक आंदोलन असतं त्यावेळी जे काही जिल्ह्यातले स्थानिक लोकप्रतिनिधी असतात ते तिथे हजेरी लावत असतात आणि आपलं म्हणणं मांडत असतात. तर आजच्या नांदेडच्या आंदोलनामध्ये कोण कोण येणार आहे? निश्चित मी नांदेडच्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो. दादा, मला एक सांगा, या ठिकाणी तुम्ही जे आता तुम्ही बोलले की आमदारांच्या विरोधात आम्ही त्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू, या ठिकाणी आमदार येणार आहेत का? आले तर ते भाषण करू शकतील का? कालच इथल्या आयोजकांनी आमचे माधवराव देवस्कर असेल यांनी या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण दिल्यानंतर या ठिकाणी बरेचसे अशोकराव चव्हाण साहेबांना या ठिकाणी निमंत्रण देऊनही ते या ठिकाणी आज या ठिकाणी जर नाही आले तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या आमदारांना याची किंमत या ठिकाणी मोजावी लागणार आहे. कारण या ठिकाणच्या आयोजकांनी या ठिकाणी निमंत्रण या ठिकाणी सगळ्यांना दिलेलं आहे. बघू आता कोण कोण आमदार येतात, कोण कोण खासदार येतात, सगळे बघू. ओ माधवराव आपण स्थानिक आयोजक या ठिकाणी आहेत, कोण कोण लोकप्रतिनिधी येणार आहेत तिथं? नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी वेळेवर पोहोचतील अशी अपेक्षा आहे. जर लोकप्रतिनिधी वेळ नाही पोहोचले तर त्यांना काय करायचे समाज बांधव करतील. पण सगळ्या कार्यकर्त्यांचा तर रोष आहे. आता आमदार खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांचं ऐकून घेतील लोक आता इथं? नाही, कार्यकर्त्यांचा रोष नाहीये. समाज बांधवांची अशी भावना आहे की या लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये काय दिवे लावले, येणाऱ्या काळात काय करणार हे जाणून घेण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी या ठिकाणी समाजाच्या वतीने आम्ही स्टेज निर्माण करून देत आहे. तर या लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी वेळेवर हजर व्हावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. जे लोकप्रतिनिधी येणार नाहीत त्याची जागा आम्ही दाखवू 100%. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी लोकप्रतिनिधींना इशारा आहे, जे नाही येणार त्यांना हे कार्यकर्ते बघून घेतील असा इशारा या ठिकाणी दिलाय. आता बघूया, दोन आकर्षण आहेत या सभेचे. एक तर संभाजीराजे आक्रमक बोलणार का, दुसरे लोकप्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातले या ठिकाणी येतील का, आणि आले तर त्यांना हे कार्यकर्ते ऐकतील का? बरोबर सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. 11 वाजता पुन्हा तिथे येऊच, कारण ज्या वेळेला संभाजीराजे छत्रपती तिथे येतील आणि या आजच्या नांदेडच्या आंदोलनामध्ये काही आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय होतो का पाहावं लागेल. कारण आतापर्यंत शांत राहून काहीच जर होत नसेल तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. याचे अपडेट घेत राहूच. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र.